12 बलुतेदारांची ओळख असलेली शिल्प, विविध भारतीय नृत्यशैली, संगीतमय कारंजे आणि लहान मुलांसाठी प्ले झोन असलेलं उद्यान हे तुम्हाला माहिती आहे का? हे उद्यान नेमकं कुठे आहे, ते कसं जाता येईल, कधी जाता येईल या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर आम्ही गेलो होतो मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान येथे. हे उद्यान जोगेश्वरी पूर्व पूनमनगर येथे आहे. तर बुधवार वगळता हे उद्यान सर्व दिवस सुरू असतं. इथे जाण्यासाठी तिकीट लागते. मोठ्या माणसांसाठी ते 10 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षाखालील मुलांसाठी 5 रुपये तिकीट आहे. या उद्यानातील आकर्षण म्हणजे इथे 12 बलुतेदारांची ओळख दाखवणारी शिल्प आहेत. विविध भारतीय नृत्यशैलींची शिल्प आहेत. तसेच इथे संगीतमय कारंज्यांचा शो होतो बरोबर संध्याकाळी 7 वाजता. तर गार्डनच्या अगदी सुरुवातीला हा प्ले झोन एरिया आहे, 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला. तर इथून पुढे गेल्यानंतर एक नकाशा आहे, ज्या नकाशाच्या साहाय्याने आपण हे गार्डन फिरू शकतो. तर ही उद्यानाची जागा बरीच मोठी आहे. 8 ते 8.5 एकर ही जागा आहे. तिथे अनेक फुलझाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शोची झाडं आहेत आणि बघावं तिकडे फक्त आणि फक्त हिरवळ आहे. तर पावसाळ्यात जर तुम्ही कधी इथे आलात तर खरंच इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर असतं आणि डोळ्यांना प्रसन्नता जाणवते, इतकं सुंदर हे वातावरण असतं. तर इथे बघा खूप छोट्या छोट्या फुलांची ज्या कळ्या आहेत. मला खरं माहीत नाही आहे ही नेमकी फुलं कोणती आहेत, पण खरंच खूप सुंदर वाटतं असाच फेरफटका मारताना इथे. जर अंधेरी स्टेशनवरून तुम्ही इथे येणार असाल तर 333 ही बस आहे, पूनमनगर हा स्टॉप आहे. आणि जोगेश्वरीवरून येणार असाल स्टेशनवरून तर 442 हा नंबर आहे बसचा. तिथून तुम्ही येऊ शकता. पूनमनगर हा बस स्टॉप आहे. तर इथे वॉशरूमची सुद्धा सोय आहे आणि वॉशरूम क्लीन आहेत, पण इथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. जर तुम्ही इथे येणार असाल तर पिण्याच्या पाण्याची बॉटल तुमच्याजवळ नक्की ठेवा. तर चालून जर तुम्ही थकलात तर इथे बसायची चांगली सोय आहे आणि खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान फोटोज इथे काढता येतील, कारण बघावं तिथे फक्त आणि फक्त हिरवळ आहे. तर पहिलं शिल्प आम्हाला जे दिसलं ते हे विटीदांडू खेळणारी ही काही मुलं. तर हे झाड जे या गार्डनमध्ये खूप लक्ष वेधून घेत होतं. सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं. तर लाकडी अवजारं बनवणाऱ्या, हत्यारं बनवणारे इथे मेस्त्री आहेत आणि ते इथे करवतीने कापताना दिसत आहेत, काम करताना दिसत आहेत. त्यांचं घर दिसतं आहे. तर पंजाबमधील नृत्यशैली म्हणजे भांगडा, तिथे भांगडा दाखवण्याचा हा सुंदर प्रयत्न. तर सूर्य मावळतीला आलेला आहे आणि आम्ही इथे खाली उतरत होतो, वेगवेगळी शिल्प पाहत होतो. खूप सुंदर वातावरण होतं. तर इथे गुजरातमधील दांडी आहे नृत्यशैली दाखवली आहे. तर राजस्थानी पेहराव घातलेल्या या स्त्रिया यांचं शिल्प आहे. मातीची भांडी बनवणारा कुंभार. इथे एक छोटा मुलगा माती मळतोय, इथे तो भांडी बनवतोय आणि इथे त्याची पत्नी सुकलेली भांडी बाजूला करताना. खरंच या प्रतिकृतींना पाहताना असं वाटतं खरंच ही माणसं इथे आहेत का, इतकी ती जिवंत वाटतात. आणि ही मातीची भांडी विकताना. तर ही भरतनाट्यम नृत्यशैली. तर इथे हा पांढऱ्या फुलांचा सडा पडलेला, खूप सुंदर वातावरण. इथे मोह होतो आपल्याला खरं तर या शिल्पांच्या सोबतीला जाऊन काही फोटोज क्लिक करायला, पण इथे खरं आतमध्ये जाण्यासाठी अलाव नाही आहे आणि मला वाटतं हे नियम आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे. मी बऱ्याच जणांनी नियम तोडताना पाहिलेत. वेळ कोणी नाही आहे तर जाऊन पटकन एक फोटो काढावा असे ते बरेच जण करतात. पण मला असं वाटतं की आपण नियमामध्ये राहून हे सौंदर्य अनुभवलं पाहिजे, निहाळलं पाहिजे आणि लांबून पण फोटो छान येतात की. तर हा आहे लोहार.
तर हा आहे सोनार. खूप निरीक्षण केलं तर लक्षात येतं की इथे एक स्त्री बसलेली, तिच्या हातात एक बाळ आहे आणि तिला आपल्या बाळाचे कान टोचायचे आहेत. आणि ही आहे महाराष्ट्राची नृत्यशैली. ही सुंदर फिक्या जांभळ्या रंगाची जी फुलं आहेत ना, ही खरंच लक्ष वेधून घेत होती. तर हे शिल्प कसलं होतं हे मला ओळखता नाही आलं. बहुतेक हा नंदी बैल असावा. जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि हा नावी, तर जिथे बघा पारावरती सगळेजण गप्पा मारत आहेत आणि खाली इथे नावी बसलेला आहे. असं खूप सुंदर ही शिल्प बनवलेली आहे. या झाडांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करून घेतलेला आहे. त्यामुळे ही शिल्प बघताना खरंच खूप जिवंत वाटतात. तर आम्हाला इथे दिसली खारुताई आणि मस्त टुनटुन उड्या मारून ती गेली सुद्धा. तर इथे आहे आपला बळीराजा, जो बैलाच्या साह्याने नांगरणी करतोय. शेतकऱ्याचा इमानदार सोबती म्हणजे कुत्रा आपल्याला दिसतोय. शिवाय तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला दिसेल की नांगरताना बैलांनी काही खाऊ नये रान म्हणून त्याच्या तोंडाला ही जाळी बांधलेली आहे आणि त्याचं तोंड बंद केलेलं आहे. तर या जाळीला मोर्ची असं म्हणतात. आणि मागे ही स्त्री बैलाला घेऊन चालताना दाखवलेली आहे. शेती करतानाचं हे किती सुंदर असं शिल्प उभारलंय ना, अगदी खरं खरं वाटतं. तर इथे ही छोटीशी चिमणी अगदी स्वच्छंदपणे फिरताना. तर ही शोभेची सुंदर गुलाबी रंगाची फुलं आणि ही शोभेचीच पानं असलेलं हे झाड. तर हे फूल तर सगळ्यांना माहिती असेल. खूप सुंदर वाटत होतं बघताना. ही सदाफुली गुलाबी रंगाची. तर हे गुच्छाने आलेली काही फुलं जी दिसायला खूप सुंदर दिसत होती. हा आहे परीट, इस्त्री करताना कपडे इथे दाखवलेला हा माणूस. आणि पुढे ही स्त्री जी कपडे धुण्यासाठी घेऊन जाते. हा कपडे शिवणारा शिंपी. तर हे दृश्य पाहिल्यानंतर खरं बालपणीची आठवण ताजी झाली. तर ही आहे आपली महाराष्ट्राची संस्कृती. लेझिम करताना काही स्त्री पुरुष दाखवलेले आहेत. महाराष्ट्राच्या नृत्याची शान म्हणजे लावणी. तर इथे लावणी करताना काही स्त्रिया दाखवलेल्या आहेत. तर ज्या संगीतावरती आपले पाय थिरकतात ते म्हणजे कोळी नृत्य. ते इथे कोळी नृत्य करणारे काही स्त्री पुरुष. ते इथे अनेक काही शिल्प उभारलेली होती जी दगडामध्ये आहेत. लाल किल्ला, ताजमहाल असं हे बनवलेलं आहे, पण जे दगडामध्ये कोरलेलं आहे. इथे बरंच फिरल्यानंतर तुम्हाला शांत बसता येतं, निवांत थांबता येतं, मोकळा श्वास घेता येतो, छान छान फोटो काढता येतात. आणि हा व्हिडिओ शूट करताना अचानक कारंजे सुरू झाले. इतकं सुंदर वाटलं पाहून. 7 वाजता कारंजाचा जो लाईट शो आहे तो सुरू होतो लेझर लाईटवरती. थोडा अजून काळोख पडला तर ते खूप सुंदर दिसतं.
आता इथे बऱ्यापैकी उजेड होता संध्याकाळी 7 वाजता, कारण उन्हाळा असल्यामुळे. पण म्युझिकवरती हे कारंजे येतात आणि हे बघण्याजोगं असतं. तर हे गार्डन सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8 पर्यंत चालू असतं. तर इथे तुम्ही येऊ शकता आणि खूप छान छान गोष्टी अनुभवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.